जन्म घेतला होता, म्हणून गरिबाचे काय दुखणं आहे हे त्यांना माहिती आहे, काय हाल अपेक्षा होतात हे त्यांना माहिती आहे. म्हणून गोर गरिबातून वर आलेला, रिक्षा चालून ज्यांनी परिवाराचा गाडा हाकला आणि आज या महाराष्ट्र राज्यावरचा मुख्यमंत्री झाला, हे कधी होऊ शकत नाही. हे फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं. जसं शिंदे साहेबांनी उठाव केला, त्यांच्या बरोबर दादा भुसे साहेब असतील, आपल्या आमदार मंजुलाताई गावित असतील, हे सर्व सहकारी असतील. हे जेव्हा उठाव करून गेले तेव्हा लोक म्हणाली की हे सरकार जे किती दिवस चालेल, शिवसेनेचं काय होईल, शिवसेना किती दिवस जे आहे ही त्या ठिकाणी टिकू शकेल. पण आज 3 वर्ष झाले शिवसेना पहिल्यापेक्षा अधिक मजबूत जी आहे ती या ठिकाणी उभी आहे. म्हणून आज शिवसेनेवरती विश्वास ठेवून हेमंत पाटील सारखे कार्यकर्ते जे आहे आज शिवसेनेमध्ये आले. गेले अनेक वर्ष एका पक्षाशी एकनिष्ठ राहून जे आहे ते हेमंत पाटील आणि त्यांच्या परिवाराने काम केले. सर्वसामान्यांसाठी जे आहे शेकडो एकर जी आहे ती जमीन देण्याचं काम केलं आणि आज त्यांच्यावरती ही परिस्थिती आली का? जो स्वाभिमान जो आहे, हा स्वाभिमान कुठेही जो आहे, हा स्वाभिमानी माणूस जो आहे तो गहाण ठेवू शकत नाही. म्हणून शिंदे साहेबांनी उठाव केला आणि आज हेमंत भाऊंनी या ठिकाणी उठाव केला. शिंदे साहेबांबरोबर सगळी जनता जी आहे ती उभी राहिली. शिंदे साहेबांनी उठाव केला, सरकार स्थापन झालं, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, तर लोक बोलायला लागले अरे पुढच्या विधानसभेमध्ये काय होतं बघा, कोणाचं सरकार येतं, कोणाचं सरकार येतं. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे हे महायुतीचं सरकार मोठ्या जोराने जे निवडून देण्याचं काम आपण लाडक्या बहिणींनी केलं. कारण की हे सर्वसामान्यांचं सरकार होतं, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री जे आहे तिथे एकनाथजी शिंदे साहेब झाले होते. आज तशीच परिस्थिती शिरपूरमध्ये, आज तसाच उठाव जो आहे पुन्हा एकदा शिरपूरमध्ये या शिरपूरकरांसाठी झालेला आहे, आपल्यासाठी झालेला आहे. हे सर्व लोक जे सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहे, हे सर्व उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहे. आपली ही परीक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.